नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपण मॉक टेस्ट तिसरी या टेस्ट मधील गणित आणि बुद्धिमापनचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर ती टेस्ट दिली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि टेस्ट दिली नसेल त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। 50 प्रश्न तुमच्या समोर, तुम्हाला त्याच्या शॉर्ट ट्रिक्स समजणार आहेत। 50 प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्हाला समजणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही वेनेटर करिअर्सचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रांना ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना या चॅनलचा फायदा होईल। तर चला मित्रांनो, आपण जास्त वेळ न दवडता डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूया। तर या टेस्ट मध्ये पहिला गणिताचा प्रश्न कोणता होता? एका सांकेतिक भाषेत 8 ऐवजी 2 हा प्रश्न होता। बघा आता, तर खालील प्रश्न सोडवा असा प्रश्न आहे। आता बघा, सरळ प्रश्न सोडवायचे। इथं 8 आहे की नाही? इथं काय आहे? 8 आहे। 8 3 9 5 आणि 3 आहे। फक्त अंकांमध्ये बदल करायचे आहे। तर बघा, 8 ऐवजी काय घ्यायचे आहे? 2, तर इथं मी 2 घेतो। गुणिले 3 ऐवजी काय घ्यायचं आहे? बघा, तर 3 ऐवजी काय घ्यायचे आहे? 1, 3 ऐवजी 1 प्लस 9 ऐवजी काय घ्यायचं आहे? तर त्यांनी 9 ऐवजी बघा इथं 9 आहे, 9 ऐवजी काय वापरायचे आहे? 6 वापरायचे आहे। ओके, भागिले 5 ऐवजी काय वापरायचे? 5 ऐवजी 4। जे दिलंय, जी सूचना केली त्या पद्धतीने त्याप्रमाणे बदल करायचे आहेत। आणि शेवटचं 3 आहे, तर 3 ऐवजी आपल्याला काय वापरायचे? 1च वापरायचे, बरोबर? तर 3 ऐवजी 1 वजा 1 आणि या पदावलीचं उत्तर आपल्याला काढायचे आहे। यामध्ये बघा, गुणाकार आहे, इथं गुणाकार आहे, इथं भागाकार आहे, बरोबर? 2 गुणिले 1, 2 एके काय होणार? 2 प्लस 6 भागिले 4, इथं जर 6 भागिले 4 केलं तर 4 एके 4, 4 एके 4 उरले 2, इथं पॉइंट, इथं 0, 4 पंचे 20, म्हणजे किती झालं? इथं 1.5 आणि वजा 1। आता बघा, 2 आणि 1.5 3.5 मधनं 1 गेलं, किती आलं? 2.5। उत्तर किती आलं? 2.5, म्हणजेच 2.5। तर या प्रश्नाचं उत्तर आलं 2.5। त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, 1 नॅनोमीटर म्हणजे किती? लक्षात ठेवा, नॅनो म्हणजे 9 असतं। नॅनोमीटर, नॅनोचा अर्थ 9, हेक्सा म्हणजे 6, ओके, ऑक्टा म्हणजे 8। तर 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁹, 10चा 9 विषय कट। त्यानंतरचा प्रश्न, 5 वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या चौपट होते। आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, तर मुलीचे आजचे वय काय? मुलीचे आजचे वय। तर बघा, इथं मी काय करतो? सरळ त्यांनी जसं दिलंय तसं इथं मांडतो। इथं मुलगी घेतो, इथं मुलगी आणि इथं आई, ओके। तर इथं मी काय लिहितो बघा, 5 वर्षापूर्वी, ओके, 5 वर्षापूर्वी। आता मुलीचं वय मी x मानतो, आईचं वय किती होणार? तर 5 वर्षापूर्वी बघा, आईचे वय मुलीच्या चौपट होते, मुलीचं x मानलं तर आईचं 4x। आज काय होणार माहितीये का? आज दोघींचे वय बघा, 5 वर्षापूर्वी आणि आज दोघींचे वय 5 ने वाढणार। मुलीचं वय किती होणार? x अधिक 5 आणि आईचं वय होणार 4x अधिक 5। पण आज काय म्हटलंय त्यांनी बघा, आज इथं आज त्यांनी काय म्हटलंय की आज आईचे वय, आजच्या घडीला काय म्हणतात ते? तर आईचे वय हे मुलीच्या वयाच्या किती पट आहे? 3 पट आहे। म्हणजे आजचं आईचं वय बरोबर 3 गुणिले मुलीचं वय। मग आजचं आईचं वय किती आहे? 4x अधिक 5, 4x अधिक 5 बरोबर 3 कंसात मुलीचं वय किती आहे? x अधिक 5। मग इथं काय झालं बघा, 4x अधिक 5 बरोबर हे 3x अधिक 15, बरोबर? 3 आतमध्ये गुणलं। आता हे 4x हे अधिक 3x इकडे वजा 3x होणार, हे 15 इकडे आहे असं अधिक 5 वजा 5 होणार, म्हणजे 4x मधनं 3x गेलं, किती राहिलं मित्रांनो? तर 4x मधनं 3x गेलं, x बरोबर किती आलं? 15तून 5 गेलं 10, ओके। x ची किंमत 10 आली, पण ऑप्शन मध्ये 10 कुठंच नाही। का? तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढणं हे आपलं फायनल आन्सर नाही। x ची किंमत म्हणजे मुलीचं कधीचं वय आलं? 5 वर्षापूर्वीचं वय आलं। आपल्याला विचारलं काय? मुलीचं आजचं वय विचारलंय। मग बघा, मुलगी
आज म्हणजे मुलीचं आजचं वय किती आहे बघा, तर आज मुलीचं वय किती आहे हो, x+5. किती आहे, x+5. x ची व्हॅल्यू किती आली, 10. म्हणजेच 10 + 5 बरोबर किती आलं, तर 15 वर्ष. मुलीचं आजचं वय किती आलं मित्रांनो, 15 इयर्स. 15 वर्ष हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयाच्या समान नोटा घेतल्यास 9,000 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील. या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट शॉर्टकटनं काय करायचं मला सांगतो. हे 9,000 घ्या, हे 9,000 आणि त्याला भागिले काय करायचं माहिती आहे का, तर ही रक्कम किती होते बघायचं, नोटांची रक्कम किती होते बघा. 10 आणि 20 30, 30 आणि 50 80, 80 आणि 100 किती झालं, तर 180. आणि त्या ह्याला भाग करा, ह्या शून्याला हे शून्य गेलं, 18 × 18, 18 × 5 90 आणि हे शून्य किती आलं हो, 50. तर या प्रश्नाचं उत्तर 50. एकदम शॉर्टकट बघा, जास्त ताण घ्यायचा नाही. पुढचा प्रश्न, 17/35 60% किती, 7% आहे. मग हे 17/35 आणि 7% म्हणजे भागिले 100 असतं बरोबर. इथं 7 × 7, इथं 7 × 5 = 35. आता 5 × 5, इथं 5 × 3 = 15, उरले किती 2. इथं घेतला पॉइंट, इथं घेतले 0, 5 × 20. आता लक्षात घ्या 3.4 भागिले 100 आहे की नाही, तर हे 3.4 इथला पॉइंट होता का नाही, हा छेदामध्ये 2 शून्य आहेत, तर 2 घर सरकणार, 1 घर सरकलं, 1 घर कमी पडतंय, इथं 1 शून्य घेतलं आणि पॉइंट. तर उत्तर किती आलं, 0.034. तर याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. रोहितला 400 पैकी 304 गुण मिळाले, विराटला 500 पैकी 385, हार्दिकला 300 पैकी 273 आणि महेंद्रला 200 पैकी 164 गुण मिळाले. तर कोणाची प्रगती सर्वात चांगली आहे. सगळ्यात शॉर्टकट सांगतो तुम्हाला. पहिला कोण आहे इथं, रोहित. तर रोहितचा विचार बघा, काय करायचं, किती आहे, 304 आहे का नाही, तर इथं बघा प्रत्येकावरती 2-2 शून्य आहेत, 400 500 त्यानंतर 300 200 आहे की नाही, 2-2 शून्य कट करून टाका, 304 भागिले 4 करा. तर इथं याचे 4 × 4, 4 × 7 28, उरले 2, 4 × 6 24, 76. रोहित नंतर कोण आहे बघा, विराट. तर बघा विराटचं किती आहे, 385 आहे का, 385 ला ते 2 शून्य कट केले, भागिले 5 करा फक्त बस. इथं 5 × 5, 5 × 7 35, उरले 3, 5 × 7 35. विराट झाला. विराट नंतर कोण आहे, हार्दिक. ओके, हार्दिकला किती, 300 पैकी 273 आहे की नाही, तर हे 273 भागिले 3 करा, 3 × 3, 3 × 9 = 27, 3 × 3. आणि शेवटचा कोण आहे, महेंद्र. महेंद्रचा किती आहे, 164, 200 पैकी भागिले 2 करा, बे 1 क बे, इथं बे 8 × 16 आणि बे 2 = 4. बघा ह्याला 76 आहे, 77 आहे, 91 आहे, 82 आहे. सर्वात चांगली प्रगती कोणाची असणार आहे बघा, ह्याच्यामध्ये 91 वाला. 91 वाला म्हणजे कोण, हार्दिक. एच म्हणजे हार्दिक. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हार्दिक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका ग्रंथालयातील 20% पुस्तके हिंदीमध्ये आहेत, शिल्लक पुस्तकांच्या 50% पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत, परत शिल्लक राहिलेल्या पुस्तकांच्या 30% मराठीत आहेत, त्यानंतरही शिल्लक राहिलेली 6,300 पुस्तके पाली भाषेत आहेत. तर ग्रंथालयातील एकूण पुस्तके किती. आता हे लक्षात ठेवा, एकूण पुस्तके काय म्हणायची आपण, एक्स मानायची. एकूण पुस्तकं एक्स मधले बघा 20% पुस्तकं कोणाची आहेत, हिंदीची आहेत. तर 20% कमी झाली एकूण पुस्तकातली, म्हणजे शिल्लक किती राहिली, 80%. 80/100 लक्षात ठेवा. ही कुठली आहेत, हिंदीची. 20% कमी झाली, गुणिले आता बघा पुढची शिल्लक पुस्तकांच्या 50% पुस्तके कोणाची आहेत, इंग्रजी. म्हणजे 50% कमी झाली, 50% कमी झाली तर शिल्लक किती राहिली, 50% राहिली, म्हणजे 50/100 गुणिले. लक्षात ठेवा ही कुठली आहे, हिंदी. त्याच्यानंतर कोण आहे, इंग्लिश. त्याच्यानंतर काय आहे, शिल्लक राहिलेल्या पुस्तकांच्या 30% मराठी. ओके, मराठीची 30% कमी झाली तर किती राहिली, 70%, म्हणजे 70/100 बरोबर. त्यानंतर किती शिल्लक राहिली पुस्तकं, 6,300. बरोबर काय असणार, 6,300 कशाची पुस्तकं आहेत, पाली भाषेतले. पाली भाषेतली किती आहेत, 6,300. आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे मित्रांनो, तर एक्स ची व्हॅल्यू करायची आहे, बाकी सगळं पलीकडे न्यायचं आहे. कसं नेणार तुम्ही, तर या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं. ओके, या शून्याला हे शून्य गेलं. ओके, आता बघा 3 शून्याला वरचे 3 शून्य गेले. आता भाग दिला तरी चालतोय, नाही दिला तरी चालतोय. 4 ने भाग देतोय इथं मी, 4 × 2 = 8,
इथं 4 दुने 8 उरले 2 4 पंचे 20 5 एक्के 5 इथं 5 5 25 तर x बरोबर या बाजूला काय आहे मित्रांनो 6300 इथं छेदात काय राहिलं बघा 5 आणि 10 राहिलं इथं गुणिले 5 गुणिले 10 आणि वरती काय राहिलं बघा ओके तर 2 आणि 7 राहिलं ते खाली येणार 2 गुणिले 7 मग आता इथं बघा 7 एक्के 7 7 9 63 हे 2 शून्य बे एक बे इथं बे चोक 8 उरले 1 बे पंचे 10 हे 0 आता इथं बघा 450 गुणिले 5 गुणिले 10 तर डायरेक्ट तुम्हाला याचं तर उत्तर काय येणार बघा तर हे 10चं शून्य आहे असं घ्या 10चं आणि 400 हे 450 आता इथं जरा जागा थोडी कमी पडते बघा तर काय हेच कॅल्क्युलेशन मी इथं घेतो बघा काय काय 450 गुणिले 5 गुणिले 10 तर तिघांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे का नाही तर हे शून्य आणि हे शून्य 2 शून्य हे 2 शून्य आहे अशी एकदाच घ्या आणि डायरेक्ट फक्त 45 ची 5 पट करा मग इथं बघा 5 5 25 उरले 2 आणि 5 चोक 20 आणि 2 22 तर उत्तर किती आलं 22,500 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 नेक्स्ट क्वेश्चन बघा दशादशे 5 दराने 1200 रुपयाचे चक्रवाढ व्याज पद्धतीने काही वर्षात 1323 रुपये होतात तर मुदत किती मुदत काढायला सांगितली 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष किंवा 4 वर्ष असणार बघा किती दर किती आहे बघा इथं 1200 रुपये सॉरी रक्कम किती आहे 1200 रुपये आता दर किती आहे 5% म्हणजे 105/100 105/100 हे 1 वर्षाचं झालं आता 1 वर्षाचं लक्षात ठेवा जर तुम्ही इथं 1200 गुणिले 105/100 केलं जर केलं तर या शून्याला हे शून्य या शून्याला हे शून्य तर 12 पंचे 60 ला शून्य उरले 6 इथं 12 शून्य 0 6 आणि 12 एके 12 1260 होतंय व्हायला किती पाहिजे हो 1323 म्हणजे पहिला ऑप्शन तर नाही 1 वर्षाचं नाही मग 2 वर्षाचं काय होणार याला गुणिले पुन्हा 105/100 आपण जर केलं तर बघा या 2 शून्याला हे 2 शून्य कटले ओके 5 न भाग देतो 5 दुने 10 5 एक्के 5 इथं 5 दुने 10 5 एक्के 5 त्याच्यानंतर सॉरी इथं 5 न भाग दिल्यानंतर 5 दुने 10 आणि 0 ओके इथं 21 पुन्हा 5 न भाग 5 चोक 20 आणि इथं 5 दुने 10 5 एक्के 5 आता इथं बघा 4 एक्के 4 4 त्रिक 12 आता 21 गुणिले 21 म्हणजेच किती मित्रांनो 441 गुणिले किती झालं इथं 3 तर इथं बघा 3 एक्के 3 3 एक्के 3 3 चोक 12 उरले 1 3 चोक 12 आणि 13 किती आलं 1323 आलं का 1323 बघा हे किती वर्षानंतर आलो 1 आणि 2 वर्षानंतर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 2 नेक्स्ट क्वेश्चन एका समभुज चौकोनाचे 2 कर्ण अनुक्रमे 16 सेमी व 10 सेमी आहेत तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काय लक्षात ठेवा समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय सूत्र असतं 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार मग इथं बघा 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार आता कर्णांचा गुणाकार काय आहेत कर्ण किती आहेत अनुक्रमे 16 आणि 10 मग इथं 16 गुणिले 10 बे 8 ते 16 8 10 किती आलं मित्रांनो 80 तर याचं उत्तर काय आलं ऑप्शन नंबर 1 80 नेक्स्ट क्वेश्चन बघा 24 माणसे प्रतिदिवस 7 तास प्रमाणे एक काम 18 दिवसात संपवतात तर तेच काम 21 माणसे रोज 8 तास काम करून किती दिवसात संपवतील याला डायरेक्ट लक्षात ठेवा एकूण दिवस शॉर्टकट कसे करायचे ओके तर हे तेच काम आहे का नाही तेच कामच्या अगोदरच्या किमती गुणाकारात घ्या 24 गुणिले 7 गुणिले 18 आणि छेदामध्ये काय करा पुढच्या किमती घ्या 21 आणि 8 21 गुणिले 8 इथं बघा 7 एक्के 7 7 त्रिक 21 ओके 3 एक्के 3 3 8 24 8 एक्के 8 8 एक्के 8 उत्तर किती आलं हो 18 उत्तर किती आलं 18 पर्याय क्रमांक 1 नेक्स्ट 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल तर इथं याला काय करायचं म्हणतो हे 1/8 आहे असं घेतलं प्लस नंतरचं 1/8 त्याला फक्त x गुणिले करायचं बरोबर उत्तर किती येत आहे 5 आणि आता x ची व्हॅल्यू काढायची आहे छेद समान आहे ना एकदाच घ्या वरती काय आलं 1 अधिक 1x म्हणजेच x बरोबर 5 आता हे भागिले 8 इकडे गुणिले 8 होणार म्हणजे 8 पंचे किती झालं 40 आणि इकडे किती राहिलं 1 अधिक x x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला अधिक 1 इकडे गेल्यानंतर काय होणार -1 40 - 1 किती आलं
39 किती आलं x बरोबर 39 म्हणजे उत्तर किती आलं 39 पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा 16 गुणिले 81 बरोबर 13,789 तर इथं 13.689 असं दिलंय भागिले म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा 13.689 भागिले 0.0169 असं दिलंय की नाही. आता ह्याची किंमत आता जर समजा बघा हे लक्षात घ्या हे 81 जर तुम्ही काय केलं या दोघांची किंमत आता या दोघांची किंमत किती येणार आहे तुम्हाला सांगतो की जर तुम्ही 13,689 हे गुणिले 169 केल्यानंतर काय होतोय भागिले 169 हे गुणिले इकडे भागिले होणार नाही आणि या बाजूला बरोबर चिन्हाच्या इकडे किती राहिलं 81 म्हणजे जर तुम्ही 13,789 भागिले 169 ची किंमत किती येणार आहे 81 येणार आहे. आता हे पॉइंट आपण बघा व्हिडिओ टाकलेले आहेत दशांश अपूर्णांकाचे त्यामध्ये दिले आता टिकली नंतरची घर समान करायची खाली 4 घर आहेत वरती 3 घर आहेत वर एक घर वाढवलं आता टिकल्या काढून टाका टिकल्या काढून टाकलं तर वरती काय होणार माहिती का 13,689 वर 1 0 भागिले 169. आता मी आता आणखी काय बदल करतो माहिती आहे का बघा तर हे 13,689 गुणिले 10 करतो गुणिले 10 भागिले काय माहिती आहे का 169. आता ह्याची किंमत किती येणार माहिती आहे एवढ्याची किंमत येते बघा एवढ्याचीच किंमत किती येते 81 येते म्हणजे उत्तर किती आलं 81 गुणिले 10 बरोबर 810 तर याचं उत्तर किती आलं 810 पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट एका कारचा ताशी वेग 60 किलोमीटर ताशी एक कार ताशी 60 किमी वेगाने 12 तासात जेवढे अंतर कापते तेवढेच अंतर त्या कारचा वेग दीडपट केल्यास किती वेळात कापेल. आता लक्षात ठेवा वेग आहे का नाही वेग किती पट आहे 60 पट आहे तो वेग दीडपट केला वेग दीडपट म्हणजे लक्षात ठेवा वेग 3/2 पट केला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर गाडीचा वेग वाढला ना तर समान अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ कमी लागतो. दैनंदिन जीवनातली गोष्ट आहे बघा जी गाडी जास्त वेगाने जाते तिला वेळ कमी लागतो बरोबर. पुण्यातून साताऱ्याला जायचंय तर 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीपेक्षा 90 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी लवकर पोहोचते म्हणजे वेग वाढवला तर वेळ कमी लागतो बरोबर नाही. आता वेळ मूळचा वेळ किती आहे बघा लक्षात ठेवा 12 तास आहे बघा मूळचा अंतिम वेळ कसा काढायचा मूळचा वेळ किती आहे 12 तास. आता वेग 3/2 पट केला दीडपट म्हणजे 3/2 वाढला का नाही तर वेळ काय होतो कमी होतो तर वेळ याचा फक्त गुणाकार व्यस्त घ्यायचा 3/2 च्या वेळी काय करायचं 2/3 एवढा वेळ लागतो लक्षात ठेवा. मग इथं बघा 3 × 3 3 × 12 4 2 किती आलं हो 8 तास तर या प्रश्नाचं उत्तर काय आलं 8 तास ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. आता बघा इथं हे 7/8 आणि इथं 8/7 आहे आणि त्यांच्यामध्ये असं चिन्ह आहे म्हणजे 8/7 मोठा आहे असं म्हणतायत ते. तर इथं बघा 7 7 49 7 7 किती इथं बघा इथं 7 7 49 आणि 8 8 64 तर 64 मोठा आहे त्यामुळे हा बरोबर आहे आपल्याला चुकीचा शोधायचा आहे पण हा बरोबर आहे त्यामुळे हे उत्तर नाही आपलं. दुसरा काय बघा इथं 2/3 आणि इथं 3/4. आता ह्यांच्यात बघा बरं 4 आता एक गोष्ट लक्षात ठेवा शॉर्टकट काय जर छेद समान अंश आणि छेदातला फरक समान असेल 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे इथं 1चा फरक आहे जो दिसायला मोठा तोच मोठा हाही बरोबर आहे पर्याय पण चुकीचा पर्याय शोधायचा आहे त्यामुळे हे आपलं उत्तर नाही. आता इथं बघा -5/4 आणि -4/5 याच्यामध्ये असं सांगितलंय. आता बघा ह्यांच्यातला फरक समान आहे की नाही -5/4 आणि -4/5. आता याच्यात ऍक्च्युअली जर 5/4 आणि 4/5 मध्ये जर केला आपण तर 5 25 आणि 4 चौक 16 हे मोठं होतंय. कधी वजा चिन्हाचा विचार न करता हे मोठं होतंय पण लक्षात ठेवा ऋण संख्या जर म्हटलं आपण समजा -2 आणि -1 ह्याच्यामध्ये -1 मोठं असतं बरोबर नाही ऋण संख्येच्या बाबतीत. आता ह्या जर धन संख्या जर 2 आणि 1
ह्याच्यामध्ये 2 मोठा आहे का नाही, जर त्यांना वजा चिन्ह आली ना तर हे चिन्ह बदलतं. 5/4 आणि 4/5 मध्ये 5/4 मोठा आहे, पण वजा चिन्ह आल्यामुळे काय होतं 4/5 मोठं होतं, वजा 4/5. त्यामुळे हा सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे हे उत्तर नाही. म्हणजे पहिले 3 उत्तर कारण चुकीचं आहे, बरोबर आहे, आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर हे तिन्ही बरोबर पर्याय आहेत, त्यामुळे हे उत्तर नाही आपलं. तर हा उत्तर हे आपलं उत्तर असणार, बाकी चेक करायची गरज नाही परीक्षेत, हेच उत्तर असणार. लक्षात ठेवा, वजा संख्या कधीही मोठी नसते. लक्षात ठेवा, ऋण संख्या लहान असते तर ऋण संख्या मोठी दाखवली, त्यामुळे काय झालं तर हा चुकीचा पर्याय, त्या चुकीचा पर्याय ते आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावर 6 बिंदू घेऊन प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतात. तर लक्षात ठेवा, एकूण रेषाखंड फक्त काय करायचं तुम्हाला सांगतो. किती आहेत बिंदू, 6 बिंदू आहेत की नाही, तर इथं 6 घ्यायचं, 6च्या अगोदरची 6 पेक्षा लहान संख्या कोणती आहे 5, यांचा गुणाकार भागिले 2 हे उत्तर असतं. बेक बे बेत्रिक कसा 3×5 15 म्हणजे हस्तांदोलनाचा फॉर्म्युला वापरावा लागतो. लक्षात ठेवा, हस्तांदोलनाचा, त्यामुळे याचं उत्तर काय आलं 15. नेक्स्ट, 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून मूळ संख्या तयार होतात, अशा एकूण 2 अंकी संख्या किती. आता लक्षात ठेवा एक गोष्ट बघा, तर तुम्हाला यासाठी 25च्या 25 मूळ संख्या माहित असणं गरजेचं आहे. आता 2 अंकी मूळ संख्या कुठली आहे 11, बरोबर नाही, तर 11 ही संख्या बघा, 11ची काय होते तर ही मूळ संख्या अंकांचा उलटफेर केली तर 11 तयार होते, त्यामुळं ही संख्या आहे एक. दुसरी 13, दुसरी कुठली मी घेतो बघा, 11 नंतर 13, 13ची उलटी केली तर 31, हे दोन्ही काय आहेत मूळ संख्या आहेत, ओके आहेत. त्याच्यानंतर बघा 13 नंतर कुठले 17, 17ची उलटी केली तर 71, ही पण होते, ओके. त्याच्यानंतर बघा 17 नंतर 19, 19चं उलट केलं तर 91, 91 ही मूळ संख्या आहे का हो, नाही, तर हे होत नाही, ओके. 19 नंतर बघा 23, 23ची उलटी केली तर 32, होत नाही, लक्षात ठेवा. 23 नंतर 29, 29चं उलट केलं तर 92, होत नाही, लक्षात ठेवा. 29 नंतर 31, आता इथं बघा 31चा विषयच नाही, 31 आपण इथं घेतलंयच कारण 31चं 13 झालंय. 31 नंतर 37 बघा, 31 नंतर डायरेक्ट 37चं उलट केलं तर 73 होतंय, बरोबर. आता 37 नंतर 41 बघा, 41 ला 14 होतंय, होत नाही, बरोबर. 43चं 34 होतंय, होत नाही. 43 नंतर डायरेक्ट काय ते 47, 47चं 74 होतंय, होत नाही, उलटी केलं तर मूळ संख्या होत नाही. 47 नंतर लक्षात घ्या 53, 53चं 35 होतंय, नाही, 53 पण नाही. 53 नंतर डायरेक्ट 59, 59चं 95 होतंय, नाही होत. त्याच्यानंतर 61, 61चं 16 होतंय, नाही होत, लक्षात ठेवा, होत नाही. त्यानंतर बघा आता 61 नंतर नाही, त्यानंतर 61 नंतर डायरेक्ट 67, आता 67चं काय होणार आहे 76 होणार आहे, होत नाही, बरोबर. 76 होते. आता 67 नंतर डायरेक्ट 71 आपण घेतली इथं बघा. 71 नंतर 73 पण आपली झालेली आहे. 73 कुठे इथं झाली बघा, ओके. 73 नंतर 79 बघा, 79 73 नंतर काय होणार 79, तर 79 जर केलं तर 79चं उलट काय होतंय 97, हे पण होतंय बघा. 79ची उलटी 97, दोन्ही मूळ संख्या आहेत. आता 79 नंतर बघा 83ची 38 होणार, होत नाही. 83ची होते का, 83ची 38 मूळ संख्या नाही, उलट केलं तर. 83 नंतर डायरेक्ट 89ची 98 होते, 98 समसंख्या आहे, मूळ संख्या नाही. आणि 89 नंतर ज्या आहेत ती कोणती आहे तर 97 संख्या आहे, ती झाली. तर किती संख्या झाल्या बघा तयार, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर याचं उत्तर काय आलं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 9. नेक्स्ट, एका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी होता, तर त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी असेल. आता जागतिक कामगार दिन म्हणजे कोणता माहिती आहे का, 1 मे ला कामगार दिन असतो, तो बुधवारी आहे. तर नाताळ कधी असतो लक्षात ठेवा, नाताळ कधी असतो 25 डिसेंबर. 25 डिसेंबरला कोणता वार असेल असा प्रश्न विचारलाय. मग इथं डायरेक्ट लक्षात घ्या, इथं मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर
आणि डिसेंबर. लक्षात घ्या, पहिल्या महिन्यातले शिल्लक दिवस आणि शेवटच्या महिन्याच्या तारखेपर्यंतचे दिवस फक्त घ्यायचे. 1 मे हा 31चा महिना असतो. शिल्लक दिवस किती राहिले यातले 30. शेवटच्या महिन्यातले 25 तारखेपर्यंत 25 दिवस. ओके. आणि मधल्या महिन्याचे एस नो जून मध्ये बसला 30चा असेल तर 2, 31चा असेल तर 3. जून 30चा आहे 2 दिवस पुढे जायचं. जुलै ऑगस्ट 31चे आहे 3 दिवस पुढे जायचं. सप्टेंबर 30चा आहे 2 दिवस पुढे. ऑक्टोबर हा 31चा आहे 3 दिवस पुढे. नोव्हेंबर 2, कारण 30चा महिना आहे तो. ओके. आता इथं लक्षात घ्या, इथं 30 आणि 2 32, 32 आणि 3 35, 7च्या पटीत आलं, कट करून टाका. आता इथं बघा, इथं 3 आणि 2 5 आणि 2 7. ओके. तर हे 3 आणि 2 5 आणि 2 7, 7च्या पटीत आलं, कट करा. आता 25 आणि 3 किती हो? 28. 25 आणि 3 किती? 28. हे पण कट झालं. इथं 0 उरलं की नाही? 0 उरलं म्हणजे 0 दिवस पुढे जायचं. मग तोच वार उत्तर येणार जो दिलाय तोच बुधवार. तर याचं उत्तर पण काय असणार आहे मित्रांनो? 0 दिवस पुढे जायचं, बुधवारच असणार. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, अमोल खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड पश्चिमेस आहे. बघा इथं घेऊन टाका पश्चिम दिशा. ओके. बघा आता काय करायचं, तर हे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. आता सरळ लक्षात ठेवा, सरळ जर तोंड पश्चिमेला, आपल्याला विचारलं काय? उजवा हाताचं विचारलंय. सरळ माणूस उभा असताना जर पश्चिमेला तोंड असेल तर उजवा हात कुठं जातोय? उजवा हात कुठं जातोय? त्याचा उत्तरेला जातोय. बरोबर नाही? सरळ असताना. आणि लक्षात ठेवा, खाली मुंडी वर पाय. उलटा जर माणूस उभा राहिला ना तर दिशा विरुद्ध येते. लक्षात ठेवा, सरळ माणूस असताना तोंड पश्चिमेला असताना उजवा हात उत्तरेला जातोय, तर तो उलटा असताना त्याचा उजवा हात कुठे जाणार माहिती आहे का? दक्षिण दिशेला जाणार. कुठे जाणार? दक्षिण दिशेला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1, दक्षिण. नेक्स्ट, 4 ला 6 म्हटले, 6 ला 8 म्हटले, असं जर असेल तर शेवटी काय विचारले बघा, की सूर्य मध्यान्नी येण्याची वेळ. ऍक्च्युअल, प्रत्यक्ष सूर्य मध्यान्नी किती वाजता येतो? किती वाजता येतो? 12 वाजता. मग इथं 12ला काय म्हटलंय बघा, 12ला काय म्हटलंय त्यांनी? 2 म्हटले. 12ला 2 म्हटले की नाही? तर 12ला 2 म्हटले तर सूर्य मध्यान्नी येण्याची वेळ काय असणार आहे? 2 वाजता. लक्षात ठेवा, कारण ऍक्च्युअल, प्रत्यक्षात सूर्य मध्यान्नी कधी येतो? 12 वाजता येतो प्रत्यक्ष. पण या प्रश्नामध्ये 12ला काय म्हटलंय? 2 म्हटलंय. त्यामुळे उत्तर काय असणार? 2 वाजता. ऑप्शन 4. नेक्स्ट, आता बघा इथं 13 आहे की नाही? 13 आणि इथे 145 आहे. तर 145 कसं केलं माहिती आहे का? 144 अधिक 1 म्हणजेच 12चा वर्ग अधिक 1. 13च्या अगोदर घेतलं इथं. मग इथं 15 आहे की नाही? लक्षात ठेवा. तर इथं काय असणार आहे माहिती आहे का? की इथं बघा 14चा वर्ग अधिक 1 असणार. 14चा वर्ग किती हो? 196 अधिक 1. कारण इथं बघा 13च्या अगोदरची संख्या काय आहे? 12. 13च्या अगोदरची संख्या 12 आणि तिचा वर्ग अधिक 1 केलाय. मग इथं 15च्या अगोदरची संख्या 14, तिचा वर्ग अधिक 1. 196 अधिक 1 किती आलं? 197. तर इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय असणार आहे? 197. 197. नेक्स्ट, पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता काय अपूर्णांक काय दिलं बघा इथं? 3/4. दुसरा अपूर्णांक 13/18. तिसरा 7/9 आणि इथं 13/16. ओके. सर्वात लहान विचारलाय, मोठे मोठे कट करायचे. 18 त्रिक 54 आणि 13 चोक 52. लहान विचारलाय का नाही? हा मोठा आहे, कट झाला. चेंडू कट शिकवलंय आपण बघा व्हिडिओ मध्ये. हे सगळं तिरका गुणाकार. 93 117 आणि 8 126. 117 आणि 126 मध्ये 126 मोठा आहे, हे लहान आहे. हा मोठा, कट करून टाका. हे कट. आणि शेवटचा गुणाकार आता बघा इथं 16 त्रिक किती येणार? 48 ला 8 उरले 4 आणि 16 1 16 आणि 4 20. आणि इथं बघा 18 त्रिक 54. 18 त्रिक 54 ला 4 उरले 5. 18 1 18 आणि 5 23. तर हे 234 आणि 208 मध्ये 234 मोठा आहे. मोठा कट करा. शिल्लक कोण राहिला? 13/18. त्यामुळे सर्वात लहान अपूर्णांक ऑप्शन नंबर 2 13/18. यानंतरचा प्रश्न बघा काय? एका 25/10/5 सेमी मापाच्या इष्टिकाची तिच्या सर्व पृष्ठांचे एकूण पृष्ठफळ किती चौरस सेमी असेल? तुम्हाला सांगतो, एकूण पृष्ठफळ बरोबर एकूण पृष्ठफळ कोणाचं? इष्टिकाची तिचं. काय करायचं तुम्हाला सांगतो, इथं 2 घ्यायचं आणि कंसात काय करायचं? ही 3 संख्या दिल्यात ना, ह्या प्रत्येकी दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे 25चा आणि 10चा पहिला गुणाकार करा. 25 10 250 प्लस
परत 10चा आणि 5चा करा, 10 पंचे 50 प्लस आता बघा या दोघांचा झाला, पहिल्या दोघांचा दुसऱ्या दोघांचा, आता कोणाचा राहिला पहिल्याचा आणि तिसऱ्याचा, 25 पाचा 125 125. हे उत्तर असतं डायरेक्ट लक्षात. 2 गुणिले यांची बेरीज करा, 0 0 आणि 5 5 आलं. ओके, इथं 5 आणि 5 10 आणि 2 12 ला 2 आलं, उरले 1, 2 आणि 1 3 आणि 3 आणि 1 4. 425 ची दुप्पट किती हो? 850. तर याचं उत्तर काय आलं? 850. 850 पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, एका प्राणी संग्रहालयातील मोर व हरिण यांची मिळून एकूण संख्या 44 होते. त्यांच्या पायांची संख्या 112 होती. तर हरिण व मोर यांची संख्या किती? आता लक्षात ठेवा, हरणाला पाय किती असतात? 4. मोराला पाय किती असतात? 2. डायरेक्ट तुम्हाला सांगतो शॉर्टकट उत्तर कसं काढायचं. तर 4 पायाचा प्राणी काढताना काय करायचं माहितीये का? 4 पायाचा प्राणी काढताना लक्षात ठेवा, इथं ह्यांची डोक्यांची संख्या आहे ना, त्याची 4 पायाचा प्राणी काढताना ह्याला 4 पायाचा प्राणी आहे का नाही लक्षात ठेवा. हा 4 पायाचा प्राणी आहे आणि हा 2 पायाचा प्राणी. तर अल्टरनेट करायचं एकूण संख्या. आता मला सांगा, इथं 112 आहे का नाही, 112 घ्या आणि एकूण डोक्यांची फक्त दुप्पट करायची. 4 पायाचा प्राणी काढताना दुप्पट करायची आणि 2 पायाचे प्राणी काढताना चौपट करायची. 4 पायाचे तर बघा एकूण संख्या किती आहे? 44. 44 ची दुप्पट किती? 88. हे वजा करायचं, ह्यांची वजा बाकी. तर मी डायरेक्ट इथं करतो 112 वजा 88. 88 जर वजा केलं तर बघा 12तून 8 गेलं 4 आणि इथं 0 राहिलं, 10तून 8 गेले 2 आणि ह्याचं निम्म करायचं, याला भागिले 2 किती आलं? 12. तर हरण किती आली? 12 आली. 12 हरण बघा, हरण 12 असणार ऑप्शन किती आहे? एवढा एकच आहे की नाही. तर हे उत्तर आलं आपलं हे. आता समजा मोरांची संख्या काढायची आहे तुम्हाला, मोरांची. तर काय करायचं? तर आता मोराला 2 पाय आहेत की नाही, तर उलट ह्या हरणाचे पाय किती आहेत? 4. तर 44 ची चौपट करायची. कोणत्याही संख्येची चौपट करताना दुपटीची दुप्पट. 44 ची दुप्पट 88. 88 ची दुप्पट किती आली? 176 आणि त्यातनं दुसरी संख्या 112 वजा करायची. वजा 112 येणाऱ्या उत्तराचं निम्म करायचं. 6तून 2 गेलं 4, इथं 7तून 1 गेलं 6 आणि 1तून 1 गेलं 0 आणि 64 चे निम्मे. 64 चं निम्म किती हो? 32. हरण किती झाली माहिती? सॉरी, मोर किती झाले? 32 झाले का मोर? 32. 12 आणि 32. त्यामुळे उत्तराचं पर्याय क्रमांक 2 येतं. नेक्स्ट, यातील अंकांची वेगळी जोडी शोधा. अंकांची वेगळी जोडी शोधायची लक्षात ठेवा. इथं 7 26 आहे, 8 30 आहे, 10 35 आहे आणि इथं 13 44 आहे. ओके, आता बघा पहिल्या जोडीत काय माहिती आहे का? पहिल्या जोडीमध्ये काय आहे? विषम संख्या आणि समसंख्या. ह्याच्यात काय माहिती आहे का? सम आणि समसंख्या आहे. ह्याच्यात बघा सम आणि विषम आहे आणि ह्याच्यात काय माहिती आहे का? विषम आणि सम आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यात दोन्ही संख्या सम आहेत. ह्याच्यात एक विषम एक सम आहे, एक विषम एक सम आहे, एक विषम एक सम आहे. त्यामुळे ही काय झालं? पर्याय क्रमांक 2 ही वेगळी संख्यांची जोडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मण्यांच्या साह्याने एक चौरस तयार केला. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 11 मणी आले पाहिजेत. यासाठी एकूण किती मणी लागतील? आता लक्षात ठेवा असे मणी आहेत. हा एक मणी, हा एक मणी, हा एक मणी, हा एक मणी, असा चौरस तयार केला. असा काय केला? चौरस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या बाजूवर समजा किती मणी आहेत? 11 मणी आहेत, बरोबर की नाही? तसे या पण बाजूवर किती असतील? 11. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या 11 मण्यांमध्ये हा आणि हा मणी आपण मोजलाय, तो या लाईनला आपल्याला मोजायची गरज नाही. त्यामुळे हा मोजलाय, हा मोजलाय, तर इथं 9च असतील. 9 आणि हा 10 आणि 11. लक्षात ठेवा हे टोटल किती आहेत? इथून ते इथपर्यंत 11 आहेत. त्यामध्ये हे 2 मोजले. आता इथं मात्र इथं पण किती आहेत? 11. त्यामुळे हे 2 मोजले, इथं मध्ये 9 आणि इथं मध्ये 9च असणार. म्हणजे एकूण मणी किती झाले लक्षात ठेवा? एकूण मणी तर हे 11 आणि 11 22 अधिक 9 9 18. 18 आणि 22 किती झालं मित्रांनो? 40. तर याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 40. नेक्स्ट, आता इथं बघा H8 K11 O15. आता एक लक्षात ठेवा, H चा क्रमांक 8 आहे, K चा क्रमांक 11 आहे ABCD मध्ये आणि O चा क्रमांक 15 आहे. आता लक्षात ठेवा P चा क्रमांक 16 असतो, 4 आहे, त्यामुळे उत्तर गेलं. T चा क्रमांक 20 असतं, 7 च्या ऐवजी 20 पाहिजे होतं, गेला ऑप्शन. P चा क्रमांक 16 आहे. P चा क्रमांक किती आहे?
16 आहे लक्षात ठेवा. इथं बघा पीचा क्रमांक 16, इथं 20 नाही पाहिजे 16 पाहिजे होतं, गेला ऑप्शन. आणि इथं बघा टीचा क्रमांक T20 आहे, त्यामुळे हे उत्तर आहे T/20. त्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, संख्या मालिका पूर्ण करा. ओके, आता इथं बघा काय केलं माहिती आहे का, इथं या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार 2×6 केले बघा, 2×6. इथं बघा 3 गुणिले 1, 3 गुणिले 1 बरोबर किती 3. शेवटच्या अंकांचा गुणाकार मधली संख्या येते. इथं बघा 4 दुने 8, इथं बघा 5 दुने 10. ओके, तर इथं होतंय का बघा बरं, 6 चोक 24, इथं 22 आहे, गेला ऑप्शन. इथं 6 त्रिक 18, इथं 80 आहे, गेला ऑप्शन. इथं 6 दुने 12, इथं मात्र 12 आहे, त्यामुळे हे उत्तर आहे. ओके, इथं बघा इथं 6 1 6 मध्ये 10 आहे, येत नाही, त्यामुळे याचं उत्तर काय आलं, पहिल्या आणि शेवटच्या अंकांचा गुणाकार मधली संख्या येते, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, लयबद्ध अक्षर मालिका पूर्ण करा. आता इथं बघा इथं किती, इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 गट नाही, 4 चे गट करतो बघा. बी सी डॅश बी डॅश सी डॅश बी डॅश सी सी बी, 4 चे गट करतो बघा. इथं 1 2 3 4, 1 2 3 4, एक तर गट सारखे असतील किंवा एकाड एक सारखे असतील. आता सुरुवात बी न झाली, इथं शेवट बी न, इथं शेवट बी न, इथं शेवट बी न, इथं 2 नंबरला सी, इथं 2 नंबरला सी, इथं 2 नंबरला सी. एक सारखे गट आहेत, लक्षात ठेवा, एक सारखे गट आहेत. मग सुरुवात कशाने होते, बी न, तर इथं पण काय येणार मित्रांनो, बी येणार. इथं पण काय येणार, बी. अख्खा गट तयार झाला, बी सी सी बी. मग इथं बी सी सी बी, इथं पण बी सी सी बी, म्हणजे गट काय तयार झाला, बी सी सी बी, बी सी सी बी, बी सी सी बी. तर रिकाम्या जागी काय आलं मित्रांनो माहितीये का, सी बी सी बी. काय आलं, सी बी सी बी. मग सी बी सी बी कोणता ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 1, सी बी सी बी हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट, 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील. अर्धा तास म्हणजे किती हो, 30 मिनिट. 30 मिनिट, मग लक्षात ठेवा 30 मिनिट म्हणजे 30 गुणिले 60 सेकंद भागिले हे किती आहेत, 12 सेकंद. ओके, ह्या सेकंदाला सेकंद गेलं, 12 1 12, 12 5 60. 30 किती येतो, 30 150. तर किती पोळ्या लाटून होतील, 150. नेक्स्ट क्वेश्चन, एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला पाणी दुप्पट होते. तर 60 मिनिटांनी, लक्षात ठेवा हा हौद आहे, हा हौद पूर्ण किती मिनिटांनी भरला, 60 मिनिटांनी पूर्ण भरला. म्हणजे प्रत्येक मिनिटाला दुप्पट म्हणजे काय होते, तर लक्षात ठेवा ते अर्धा हौद कितव्या मिनिटाला तो अर्धा भरला गेला असेल, तर तो अर्धा हौद कितव्या मिनिटाला भरला असणार माहितीये का, 59व्या मिनिटाला. का माहितीये का, 59व्या मिनिटाला तो अर्धा असणार. प्रत्येक मिनिटाला दुप्पट होतंय का नाही, 59व्या मिनिटाला अर्धा, तर त्याच्या पुढच्या मिनिटाला दुप्पट म्हणजे पूर्ण कितव्या मिनिटाला, 60व्या मिनिटाला. तर तो अर्धा कितव्या मिनिटाला होता, 59व्या मिनिटाला. म्हणजे त्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिप्पटीपेक्षा 2 सेमी जास्त आहे. त्या आयताची परिमिती 76 असल्यास त्याची लांबी किती. ओके, आता लक्षात घ्या काय म्हटलं माहितीये का, समजा त्याची रुंदी मी x मानतो, तर लांबी काय येणार माहितीये का, तर 3x अधिक 2. ओके, आता त्याची परिमिती किती दिली, 76. लक्षात ठेवा आयताची परिमिती किती दिली, 76. परिमितीचं सूत्र काय असतं माहितीये का, 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर 76. आता बघा 2 कंसात लांबी किती आहे त्याची, 3x अधिक 2 अधिक रुंदी किती आहे, x बरोबर किती, 76. एक गुणिले 2 इकडे भागिले 2 होणार. इकडे काय राहिलं बघा, 3x आणि x 4x अधिक 2 बरोबर 2 1 बे, इथं 2 त्रिक 6 उरले 1 2 8 16. आता बघा इथं बरोबर किती आलं, 38 आलं. अधिक 2 इकडे वजा 2 गेलं, म्हणजे 4x बरोबर किती आलं मित्रांनो, 4x 38 वजा 2 36. तर गुणिले 4 इकडे भागिले 4 गेलं, 4 1 4, 4 9 36. x ची किंमत किती आली, 9. तर विचारलंय काय त्यांनी, त्याची लांबी किती. लांबी किती आहे मित्रांनो, 3x अधिक 2, x ची किंमत 9 आहे इथं. मग लांबी बरोबर 3x अधिक 2, x ची व्हॅल्यू किती आहे 9. तर 3 गुणिले 9 अधिक 2, 3 9 27 आणि 2 किती आलं, 29. तर याचं उत्तर किती आलं, 29 सेंटीमीटर. नेक्स्ट,
एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो तरीही त्याला 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 असेल तर ती वस्तू दुकानदाराने कितीला खरेदी केली असेल. खरेदी किंमत काढायची लक्षात ठेवा. तर की बरोबर लक्षात ठेवा खरेदी किंमत बरोबर एकच ध्यानात ठेवायचं 100 सूत्र 100 वजा शेकडा सूट भागिले 100 अधिक शेकडा नफा गुणिले छाकी म्हणजे छापील किंमत. आता बघा इथं 100 शेकडा सूट किती दिली त्यांनी 8% आणि शेकडा नफा किती होतंय 15%. आणि तिथं बघा मग आता 100 वजा 8 किती होणार 92. 100 अधिक 15 किती होणार 115 गुणिले छापील किंमत किती आहे 1750. मग बघा ह्या दोघांना 5 ने भाग जातोय 5 दुने 10 आणि उरले 1 5 त्रिक 15. इथं 5 त्रिक 15 उरले 2 5 5 25 आणि हे 0. आता 23 एक्के 23 23 चौक 92 संपलं. 4 गुणिले 350 करायचे तर हे 0 याचे घेतून 35 ची चौपट म्हणजे दुपटीची दुप्पट. तर 35 ची दुप्पट 70 70 ची दुप्पट 140. तर उत्तर किती आलं मित्रांनो 1400 किंवा 1400 रुपये. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा पटपट सोडत चाललोय आपण. प्रणिता आणि सुनीता बहिणी आहेत. ओके बघा प्रणिता आणि सुनीता या काय आहेत या आहेत बहिणी. ओके बहिणी आहेत. राजेश आणि शुभम भाऊ आहेत. राजेशचा मुलगा रवी हा सुनीताचा भाऊ आहे. लक्षात ठेवा सुनीताचा भाऊ कोण आहे सुनीताचा भाऊ रवी हा सुनीताचा भाऊ आहे. तो कोणाचा मुलगा आहे राजेशचा मुलगा आहे. हा मुलगा कोणाचा आहे राजेशचा आहे. कोणाचा आहे राजेशचा आहे. आणि राजेश आणि शुभम हे दोघे काय आहेत भाऊ आहेत. राजेश आणि शुभम हे भाऊ आहेत. ओके किंवा इथं बघा ठीक आहे रवी हा रवी कोणाचा मुलगा आहे हा कोणाचा मुलगा आहे लक्षात घ्या. तर रवी हा कोणाचा मुलगा आहे तर राजेशचा मुलगा आहे. इथं राजेश आणि राजेश कोणाचा भाऊ आहे राजेश कोणाचा भाऊ आहे तर राजेश आणि शुभम लक्षात ठेवा ह्या शुभम हे दोघे काय आहेत भाऊ आहेत. बरोबर नाही. तर प्रश्न काय विचारलाय शुभमचे प्रणिताशी नाते काय म्हणजे शुभम प्रणिताचा कोण. आता लक्षात घ्या ही प्रणिता आणि सुनीता बहिणे आणि त्यांचा भाऊ रवी म्हणजे ही सगळी काय झाली ही सगळी झाली भावंड. ही झाली भावंड आणि ह्यांचे वडील कोण झाले राजेश. बघा बहिणीच्या प्रणिताच्या भावाचा वडील म्हणजेच कोण प्रणिताचा. ह्या तिघांचा कोण झाला हा वडील आणि वडिलांचा भाऊ कोण झाला वडिलांचा भाऊ चुलता किंवा काका. याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक 4 काका. नेक्स्ट 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे. तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती. आता लक्षात ठेवा उरलेली मुलं किती आहेत 12 मुलं त्यातली किती 8 मुलं गेली तर उरली किती 4 मुलं. तर लक्षात ठेवा 4 मुलांचे एकूण वय कसं काढायचं एकूण वय. तर लक्षात ठेवा 15 मुलांचे एकूण वय 15 मुलांचे एकूण वय म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 12 गुणिले 15. लक्षात ठेवा 12 गुणिले 15 वजा बघा या 12 मुलांच्या वयातनं किती 8 मुलांचं एकूण वय वजा करायचं. 8 मुलांचं एकूण वय म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 8 गुणिले 16. हे 4 मुलांचं एकूण वय होणार बरं का इथं. तर इथं 12 गुणिले 15 12 पंचे 60 उरले 6 12 एके 12 आणि 6 18 वजा 16 8 128. बघा 10 तून 8 गेले 2 आणि इथं 7 राहिले 7तून 2 गेले 5 आणि एकातून 1 0 52. 4 मुलांचे एकूण वय मग 4 मुलांचे सरासरी वय बरोबर काय असतं त्यांची बेरीज 52 भागिले एकूण संख्या. एकूण किती मुलं आहेत 4. ओके मग 4 एक्के 4 4 एक्के 4 उरले 1 4 त्रिक 12 किती आलं 13 वर्ष. तर याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 13 वर्ष. नेक्स्ट एका नळाने पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात. तर ती टाकी पूर्ण भरण्यास बघा 3/5 चा अर्थ काय असतो माहितीये का. ह्याचा अर्थ काय असतो आपण ह्याच्यामध्ये
बेसिक मध्ये अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं सांगितलं होतं. 3/5 म्हणजेच 5 पैकी 3 भाग. लक्षात ठेवा 5 पैकी 3 भाग असा अर्थ होतो. तर बघा इथं 3 भाग भरण्यास 5 पैकी 3 भाग भरण्यास किती तास लागतात? 18 तास. इथं मी काय करतो डायरेक्ट असं लिहितो बघा. इथं वरती भाग आणि इथं तास. बघा 5 पैकी 3 भाग भरण्यास किती वेळ लागतो? 18 तास. तर ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती तास लागतील? अजून आता बघा 5 पैकी 3 भाग भरलेत, अजून किती भाग राहिलेत? अजून 2 भाग राहिलेत. तर 3 भागासाठी 18 तास, तर 2 भागासाठी किती किंवा आणि मग काय करायचं? यांचा तिरका गुणाकार. लक्षात ठेवा. मग काय करायचं? एकूण वेळ बरोबर 2 गुणिले 18 तिरका गुणाकार आणि 3 आहे त्याला भागिले होतं. 3 1 3 3 6 18 बेसक किती आलं उत्तर? 12 तास. किती आलं? 12 तास. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट बघा काय आहे. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 836 रुपये आहे. तर व्याजाचा दर जसाजसे किती? आता लक्षात ठेवा 2 वर्षांचं सरळ व्याज किती आहे? 800. लक्षात ठेवा 2 वर्षांचं सरळ व्याज म्हणजे एका वर्षाचं सरळ व्याज किती असणार आहे? 400. आणि त्याला वाढ किती झाली? 800चं किती वाढले हो? 36 रुपये वाढले. 400ला इथं 36 रुपये वाढ करायची आणि दशादशे दर विचारलाय. 400ला 36 वाढ एका वर्षाच्या व्याजाला. पहिल्या वर्षाच्या व्याजाला किती वाढ झाली? 36. 400ला 36 तर 100ला एक्स करायचं आणि तिरका गुणाकार करायचा. डायरेक्ट दर मिळतो तुम्हाला. डायरेक्ट दर. मग इथं एक्स बरोबर काय येतं बघा, या दोघांचा गुणाकार 100 गुणिले 36. मी काय केलं? 2 वर्षांच्या सरळ व्याज 800 त्याचं निम्म केलं 400. वाढ किती झाली? 36. 800च्या 836 म्हणजे वाढ झाली 36. तर 400ला 36 तर 100ला किती करायचं? आणि बघा हे 100 गुणिले 36 आणि 400 त्याला भागिले होतं. लक्षात ठेवा. ओके. तर काय झालं? या 2 शून्याला हे 2 शून्य कटले आणि 4 1 4 4 9 36. उत्तर किती आलं? 9%. 9%. व्याजाचा दर किती असेल? 9%. डायरेक्ट शॉर्टकट आपण सांगतोय. चिकन मातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी आणि पायाची त्रिज्या 6 सेमी आहे. त्या शंकूचा आकार बदलून त्यापासून गोळा तयार केला तर त्या गोळ्याची त्रिज्या किती असेल? गोळ्याची. आता लक्षात ठेवा जो शंकू आहे, जी माती सेम आहे चिकन माती, तेवढ्याच मातीपासून पहिल्यांदा शंकू बनवला आणि नंतर गोळा बनवला. तर लक्षात ठेवा आपल्याला काय विचारलंय? त्या गोळ्याची त्रिज्या विचारली. तर तुम्हाला हे सांगतो याच्यात सिस्टीम काय असते माहिती आहे का? तर गोळ्याचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ. गोळ्याचे घनफळ बरोबर शंकूचं घनफळ. तर गोळ्याच्या घनफळाचं सूत्र काय असतं मित्रांनो? 4/3 पाय आर घन. इथं मी आर कॅपिटल घेतोय कारण शंकू मध्ये पण आर येतो. आणि शंकूचं घनफळ काय असतं? 1/3 पाय आर वर्ग एच असं असतं सूत्र. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता बघा या 3 ला हे 3 कट झालं, या पायला हे पाय कट झालं, आपोआप कट होणार आहे. लक्षात ठेवा. आता इथं 4 गुणिले आर चा घन राहिला. इथं आर ची किंमत माहित नाही तुम्हाला ना. शंकूची उंची म्हणजे एच ची किंमत माहिती आहे आणि शंकूची त्रिज्या म्हणजे शंकूची आर ची पण किंमत माहिती आहे. तर लक्षात घ्या इथं फक्त काय राहिलं माहिती आहे? आर वर्ग. आर म्हणजे त्रिज्येचा वर्ग. काय येणार? 6चा वर्ग गुणिले उंची किती आहे? 24. आणि इकडे काय राहिलं माहिती आहे का? 4 गुणिले आर चा घन. ह्या आर ची किंमत काढायची आपल्याला बरं का. त्रिज्या कोणाची? गोळ्याची त्रिज्या. ह्या गोळ्याची त्रिज्या आर ची किंमत काढायची आपल्याला. हे गुणिले 4 इकडे गेल्यानंतर काय होणार? भागिले 4. 4 1 4 4 6 24. इकडे बघा राहिलं आर चा घन आणि तर 6चा वर्ग गुणिले 6 म्हणजेच 6चा घन. ह्या घनाला हा घन कॅन्सल झाला. आर ची व्हॅल्यू किती आलं मित्रांनो? 6. तर याचं उत्तर 6 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट 18च्या 18% किती? लक्षात सोपं आहे. 18 चे म्हणजे गुणिले आणि कोणत्याही संख्येच्या टक्के म्हणजे ती संख्या भागिले 100. विषय संपला. 18 गुणिले 18 म्हणजे 18चा वर्ग 324 भागिले 100. छेदामध्ये एकावर 2 शून्य आहेत तर वरती टिकली नंतर 2 घरं सोडायची म्हणजे 3.24 किंवा 3.24. तर याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1 3.24. नेक्स्ट
3 गाड्यांच्या वेगांचे गुणोत्तर 3:4:5 असेल. लक्षात ठेवा, वेगांचे गुणोत्तर काय दिलंय? 3:4:5. तर त्या गाड्यांना समान अंतर पार करण्यास लागणाऱ्या वेळांचे गुणोत्तर, वेळांचं गुणोत्तर कसं काढायचं तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा. तर आता इथं म्हणजे पहिली किंमत काढताना काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार 4×5 इथं घ्यायचा, 4×5 20. ओके. दुसरी किंमत काढताना या दोघांचा गुणाकार 3×5 15 आणि तिसरी किंमत काढताना या दोघांचा गुणाकार 3×4 12. 20:15:12 डायरेक्ट फायनल आन्सर. ओके, डायरेक्ट शॉर्टकट 20:15:12. नेक्स्ट, इंडिया या शब्दातील प्रत्येक अक्षर एकदाच वापरून तयार होणारे एकूण 5 अक्षरी शब्द किती? ओके, तर इंडियामध्ये किती शब्द आहेत बघा, अक्षर आहेत 1 2 3 4 5, म्हणजे वरती येणार 5 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल छेदात. लक्षात ठेवा, एकूण शब्द किती तयार होतील? वरती 5 फॅक्टोरियल्स येणार. पण याच्यात प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे का? तर याच्यामध्ये आय आणि इथं आय रिपीट झालाय. किती वेळा? 2 वेळा. मग भागिले 2 फॅक्टोरियल करायचं. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं? तर 5 पासून 1 पर्यंतच्या सर्व संख्यांचा गुणाकार. 5 × 4 × 3, 5 × 4 × 3 × 2 × 1 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजेच काय? तर 2 × 1. ह्या 2 × 1 ला हे 2 × 1 कट झालं. राहिलं काय? 5 × 20, 20 त्रिक 60. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2 60. नेक्स्ट, एका रानात काही गायी व गुराखी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 30 असून त्यांच्या पायांची एकूण संख्या 110 आहे. तर गुराख्यांची एकूण संख्या किती? आता लक्षात ठेवा, गुराखी कसे काढायचे? गुराख्यांना पाय किती असतात? 2 पाय आणि गायींना 4 पाय. 2 पायाचे घटक काढायचे आहेत ना आपल्याला. तर काय करायचं तुम्हाला सांगतो. तर डोक्यांच्या संख्येला 4 न गुणायचं. 30 चोक किती आलं? 30 × 4 आणि त्यातनं वजा काय करायचं? एकूण पायांची संख्या 110 आणि ह्याला आलेल्या उत्तराचं फक्त काय करायचं माहितीये का? निम्म करायचं. येणाऱ्या उत्तराचं निम्म. डायरेक्ट तुम्हाला गुराख्यांची संख्या भेटते. 30 चोक 120 भागिले 110/2. 120 मधून 110 गेलं किती आलं? 10 आणि 10/2 बे बे 5 10. उत्तर किती आलं? 5. ऑप्शन नंबर 4. डायरेक्ट शॉर्टकट आपण बघतोय. बाकी जास्त आपण फापट पसारा मांडतच नाही इथं. कारण फापट पसारा आपण कुठं मांडतोय? अगदी प्रत्येक गोष्ट समजावून सांगतोय आपण. जे आपण युट्यूबला आपण प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओ टाकलेत त्यामध्ये आपण अगदी फापट पसारा मांडतोय. तिथं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगतोय. इथं फक्त सोडवायचं कसं ते सांगतोय. फक्त शॉर्टकट मेथड. आता बघा प्रश्न काय? 6 पुरुष किंवा 8 स्त्रिया मिळून एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 पुरुष आणि 12 स्त्रिया मिळून किती दिवसात पूर्ण करतील? तर लक्षात ठेवा, इथं एकूण दिवस काय करायचं तुम्हाला सांगतो. एकूण दिवस कसे काढायचे? तर पहिल्या ज्या किमती आहेत ना 6, 8 आणि 24 डायरेक्ट गुणाकारात घ्या. इथं 6 × 8 × 24 आणि छेदात काय करा माहितीये का? पहिले पुरुष, इथले पुरुष आणि नंतरच्या स्त्रिया किती आहेत? 12. यांचा गुणाकार करा. 12 सक्क 72 प्लस आता इथल्या स्त्रिया आणि नंतरचे पुरुष किती आहेत? 7. इथल्या 8 स्त्रिया 7 पुरुष त्यांचा गुणाकार 8 7 56. 8 7 किती आला? 56. मग हे असंच ठेवा बघा. 6 आता इथं बघा काय झालं यांचा 6 × 8 × 24 भागिले 2 आणि 6 8 आणि 7 आणि 5 12. आता कशाने भाग जातोय? 8 ना 8 1 8 8 1 8 उरले 4 8 सक 48 8 2 16 8 त्रिक 24 8 त्रिक 24 बे 1 बे बे त्रिक 6 3 त्रिक किती आलं? 9 म्हणजे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, एका बहुभुजाकृतीला 8 बाजू आहेत म्हणजे तो अष्टकोन आहे. तर त्या आकृतीला एकूण किती कर्ण काढता येतील? लक्षात ठेवा, कर्ण बरोबर फॉर्म्युला डायरेक्ट लिहून काढा. n × n-2. ओके, n ची किंमत किती आहे इथं? n ची किंमत त्या बाजू n म्हणजे एकूण बाजू किती आहेत? 8. तर n ची व्हॅल्यू 8 आहे. लक्षात ठेवा. मग 8 × 8 - 2 किती? 6. 8 सक्क 48. उत्तर किती आलं? 48. ओके, नेक्स्ट, नीलाने 2010 या वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेला ₹2, 2 तारखेला ₹4, 3 तारखेला ₹6 याप्रमाणे बचत गटात रक्कम जमा केली. तर महिना अखेरीस तिच्या खात्यावर किती रक्कम जमा होईल? बघा, आपण बेसिक मध्ये एक फॉर्म्युला घेतला होता. एकूण संख्यांची बेरीज बरोबर पस अधिक शेष. बघा, बेरीज एकूण रक्कम काढायची आहे की नाही? तर बेरजेचा फॉर्म्युला काय? तर पस अधिक शेष
छेद 2 गुणिले एकूण संख्या. आता लक्षात ठेवा तिने काय केलंय, कशी रक्कम जमा केली. 1 तारखेला 2 रुपये, 1 तारखेला 2 रुपये, 2 तारखेला 4 रुपये, 3 तारखेला 6 रुपये. ओके 6 रुपये. असं करत करत म्हणजे 1 तारखेला 2, 2 तारखेला 4, 3 तारखेला 6, असं 28 तारखेला किती रुपये त्यानं जमा केला असतील, 56 रुपये. बरोबर का. 28 तारखेला 56, कारण 2010 या वर्षातील फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असणार, लक्षात ठेवा. मग इथं बघा पहिली संख्या काय आहे 2 अधिक शेवटची संख्या काय आहे 56. शेवटची संख्या काय आहे 56. 2 अधिक 56 भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या किती तर 28. ओके तर इथं बघा 56 आणि 2 58 भागिले 2 गुणिले 28. बेक कबे बेक कबेन बेचोक 8. इथं गुणाकार करा. 14 8 12 दर्शे 112 उरले किती 11 आणि 14 पंचे 70, 70 आणि 11 81. उत्तर किती आलं 812 रुपये. याचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 1 812 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केलं नाही. लक्षात ठेवा 8% मतदारांनी मतदान केलं नाही म्हणजे मतदान किती टक्के झालं 92%. एकूण मत बघा मतदान किती झालं 92%. 8% लोकांनी मतदान केलं नाही. त्या निवडणुकीत 2च उमेदवार उभे होते. विजयी उमेदवार लक्षात ठेवा इथं विजयी उमेदवार मी काय करतो विजयी उमेदवाराला किती मते मिळाले 48%. 48%. आता पराभूत उमेदवाराला किती मिळणार माहिती आहे का. आता 92% मधली 48% मते कुणाला भेटली विजयी उमेदवाराला. तर पराभूत उमेदवाराला 92 वजा जर 48 केलं तर बघा 12तून 8 गेलं 4, इथं राहिलं 8, 8तून 4 गेलं 4, ह्याला किती भेटली 44%. ह्याला किती भेटली 44%. आणि बघा 48 आणि तो किती बघा विजयी उमेदवाराला एकूण मतांची 48% मते मिळाली आणि तो 1100 मतांनी निवडून आला. म्हणजे ह्या विजय मताधिक्य किती आहे 1100. आता ह्या दोघांच्या मतांमधला फरक किती आहे हो 48 आणि 44 मध्ये 4%. 4% आणि तो निवडून आला 1100 मतांनी म्हणजे ह्या दोघांच्या मतांमध्ये पण कितीचा फरक आहे 1100चा फरक आहे. 4% म्हणजे 1100. 4% म्हणजे 1100. तर एकूण मतदारांची संख्या विचारली 100% म्हणजे किती यांचा तिरका गुणाकार करायचा डायरेक्ट. एक्स बरोबर लक्षात ठेवा एकूण मतदार 100 गुणिले 1100 आणि हे 4 आहे ना ते भागिले 4 होतं. हे टक्केला टक्के 100% आहे बरं का. इथं टक्केला टक्के घालून टक्के घ्यायचं नाही. 4 एके 4, 4 दुने 8 उरले किती 2 आणि 4 पंचे 20. तर हे बघा हे 2 शून्य असे घेतले इथं आणि इथं 25 एके 25 उरले 2, 25 एके 25 आणि 2 27. उत्तर किती आलं 27,500 मतदार असतील. किती 27,500 पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. सचिनने 20 एक दिवसीय सामन्यात एकूण 1425 धावा काढल्या मात्र एका सामन्यात तो शून्यावर बाद झाला. तर इतर सामन्यातील त्याची सरासरी धावसंख्या काय. इतर सामन्यातील म्हणले इतर सामन्यातील म्हणजे कुठली तर शून्यावर बाद झालेला सामना सोडून इतर सामने किती राहिले 19 सामने. मग लक्षात ठेवा इतर सामन्यातील त्याची सरासरी काय असणार आहे तर एकूण धावा किती आहेत 1425 आणि इतर सामने किती आहेत. इतर सामने म्हणजे कोणते शून्यावर बाद झालेला सामना सोडून इतर एकूण 20 सामने आहेत आणि शून्यावर इथं इतर शब्द वापरलाय त्यामुळे आपल्याला इथं 19 घ्यावं लागतं. लक्षात ठेवा. मग 19 एके 19, 19 7 133, 142 मधून 133 गेलं 9 राहिलं त्याच्यावरती घेतलं हे 5, 19 पंचे 95. तर उत्तर किती आलं 75. त्याची धावांची सरासरी किती असेल 75. ओके नेक्स्ट. सूरजचा जन्म 21 नोव्हेंबर 2003 ला गुरुवारी झाला तर त्याचा 16वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल. आता लक्षात ठेवा कसा काढायचा तर एकूण वर्ष प्लस त्यामध्ये काय मिळवायची त्या दरम्यानची लीप वर्ष. आता एकूण वर्ष कितवा वाढदिवस विचारलाय 16वा वाढदिवस म्हणजे एकूण वर्ष 16. आता 16वा वाढदिवस कधी असेल हो 2003 + 16 2019 कधी असेल आता 2019 ला 16वा वाढदिवस. 2003 ला जन्म झाला तर 16वा वाढदिवस 2019 ला असेल. एकूण वर्ष 16. आता 2003 ते 2019 दरम्यान एकूण लीप वर्ष किती आहेत बघा तर 2004 2008 2012 2016. आता 2020 नसणार आहे 19 ला थांबायचे 4 लीप वर्ष.
किती 4, 16 आणि 4 किती झालं 20, ह्या 20 ला कितीनं भागायचं 7 न, 7 दुने 14, तर उरलं किती 6 दिवस. 6 दिवस काय जायचे आपल्याला पुढं, कोणाच्या दिलेल्या वाराचा. दिलेला वार कोणता आहे गुरुवार. 6 दिवस पुढं म्हणजेच 1 दिवस पाठीमाग. लक्षात ठेवा 6 दिवस पुढं म्हणजेच 1 दिवस पाठीमाग. मग गुरुवारच्या 1 दिवस पाठीमाग कोणता वार येतो बुधवार. त्यामुळे उत्तर काय आलं बुधवार. नेक्स्ट 4x + 5y = 42 या रेषेवर M2 हा बिंदू असेल. लक्षात ठेवा हे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन त्या किंवा ह्या रेषेचं हा बिंदू समाधान करतो असंही म्हणतील ते, समाधान करतो. तर लक्षात ठेवा M2 चा अर्थ काय असतो माहितीये का x y. ह्या M2 चा अर्थ काय असतो x y. लक्षात ठेवा म्हणजे m ची किंमत x असते आणि y ची किंमत 2 असते. सरळ किमती ठेवायच्या इथं, काय करायचं नाही. 4x + 5y = 42 आहे की नाही. x ची किंमत m ठेवायची 4m आणि y ची किंमत 5, y ची किंमत 2 ठेवायची बरोबर 42. तर हे 4m + 5 दुने 10 बरोबर 42, अधिक 10 इकडे वजा 10 होतं. 42 मधनं 10 गेलं किती राहिलं 32, इकडे राहिलं 4m गुणिले 4 इकडे भागिले 4, 4 × 4 = 4 × 8 = 32. m ची व्हॅल्यू किती आली 8, पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न काय, सॉरी शेवटचा नाही, सेकंड लास्ट क्वेश्चन. 1 ते 20 पर्यंत 3 किंवा 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या एकूण संख्या मिळण्याची संभाव्यता काय. लक्षात ठेवा संभाव्यता म्हणजे काय माहिती आहे का. संभाव्यतेचा फॉर्म्युला काय असतो. संभाव्यता बरोबर इच्छित शक्यता. बघा इच्छित शक्यता भागिले एकूण शक्यता. आता एक गोष्ट फिक्स आहे लक्षात ठेवा, एकूण शक्यता म्हणजे एकूण संख्या किती आहेत 20 आहेत. एकूण शक्यता 20. आता तुम्ही म्हणा 9/20 आहे का 7/20 आहे, छेदात तर 20 येणार. आता इच्छित शक्यता काय विचारलं माहितीये का 3 किंवा 5 न भाग जाणाऱ्या 1 ते 20 पर्यंतच्या संख्या. मग आता बघा 3 ने भाग जाणाऱ्या कोणकोणत्या आहेत. बघा 3 ने भाग जाणाऱ्या 3 3, 6, 9, 3, 6, 9, 12, 15, 18 एवढ्याच 1 ते 20 पर्यंत म्हटलं 21 नाही येणार. मग 3, 6, 9, 12, 15, 18 किती झाले 1, 2, 3, 4, 5, 6 झाल्या. किती झाल्या ह्या संख्या 6 झाल्या. आणि 5 ने भाग जाणाऱ्या कोणकोणत्या असणार 5, 10 आणि 20. आता तुम्हाला आणखी एक बघा 5, 10 आणि 20 लिहिलंय मी इथं. एक संख्या मिस दिसते तुम्हाला इथं. 5, 10 नंतर 15 यायला पाहिजे होतं. मी 15 घेतली नाही. का घेतली नाही माहिती आहे का, तर 15 वरती मी काउंट केली. कारण 15 ही संख्या 3 न पण भाग जाणार आहे, तर ती काउंट केली, ती डबल काउंट नाही करायची. ह्या संख्या किती झाल्या, ह्या झाल्या 3, 6 आणि 3 किती झाल्या 9. ते इथं घ्यायच्या फक्त, विषय संपला. उत्तर 9/20, 9/20. नेक्स्ट बघा आता हा शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या टेस्ट पेपर मध्ये आला असेल बघा, इथं थोडस डबल येत आलंय, काय हरकत नाही. आता बघा तुम्हाला काय प्रश्न विचारलाय माहिती आहे का, ह्या आकृत्यांचं निरीक्षण करून प्रश्न असा विचारलाय तुम्हाला y व z च्या किमती, y आणि z च्या किमती असा प्रश्न विचारलाय काय असतील. तर इथं काय करायचंय बघा आता इथं 9 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे हो. इथं बघा या 9 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे 5चा. 8 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे 5चा. ओके, म्हणजे खाली जेवढा फरक आहे तेवढाच वर फरक आहे. आता मला सांगा या 8 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे 5चा. तर इथं पण कितीचा फरक पाहिजे 5चा. तर 11 आणि किती मध्ये 5चा फरक असेल हो, तर 6 मध्ये. तर झेड ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, झेड ची किंमत किती आली तर 6 आली. ओके, आता y ची किंमत काढायची आहे. इथं 18 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे हो, 8चा फरक आहे. 18 आणि 10 मध्ये 8चा फरक आहे. तर इथं 17 आणि y मध्ये पण कितीचा फरक व्हायला पाहिजे 8चा. 8चा फरक येण्यासाठी y ची किंमत किती घ्यावी लागेल मला 9. 9 आणि 8 17, 10 आणि 8 18, 9 आणि 8 17. म्हणजे इथं y ची किंमत किती आली हो, y ची किंमत किती आली 9. तर उत्तर काय आपलं 9 and 6, 9 व 6 हा पर्याय क्रमांक काय आला 4, पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीनं 26 मे 2024 रोजी झालेल्या मॉक टेस्ट क्रमांक 3
या प्रश्नपत्रिकेत आलेल्या सर्व गणित आणि बुद्धिमापनच्या प्रश्नांचं विश्लेषण अगदी कमीत कमी वेळात, थोडं फास्ट घेतलंय मी, संपूर्ण विश्लेषण आपण काय केलं या सेशन मध्ये कव्हर केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.